मंडळी, ठाणे महानगरपालिका म्हटलं की आपल्याला डायरेक्ट आठवतात ते म्हणजे स्वर्गीय दिघे साहेब. कारण खऱ्या अर्थाने ठाण्यात कोणी शिवसेनेचा बेस बसवला होता तर तो म्हणजे होते दिघे साहेबांनी. आणि यासाठी त्यांना पाठिंबा भेटला स्वर्गीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून. पण यांच्यानंतर ठाण्यात कोणी हवा केली असेल आणि कुठे शिवसेना पुढे नेली असेल तर ते होते एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि तेव्हापासून ठाण्यात एकच नाव झालं ते म्हणजे शिंदे साहेबांचं. आणि म्हणूनच ठाणे केवळ एक महानगरपालिका नव्हती तर शिवसेनेच्या राजकीय इतिहासाचा अभेद्य किल्ला होता. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून ठाणे शहर शिवसेनेच्या राजकारणासाठी नेहमीच हुकमाचं एक्का ठरलं होतं. गेली 3 दशके या महानगरपालिकेवरती अखंडपणे भगव्याचं वर्चस्व कायम राहिलं होतं. मात्र यंदाची निवडणूक जरा वेगळी आणि हटके होती, कारण शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक फुटीनंतर 2026 ची निवडणूक ही ठाणे महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होती. आणि त्यामुळे यंदा ठाण्यात राजकारण केवळ निवडणुकीपुरतं न राहता ते संघर्ष, प्रतिष्ठा आणि अस्तित्वाची लढाई झालं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला कायम राहणार की ढासळणार यांच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. शिंदेंनी आपल्या विकास कामाचा दाखला देत आणि नगरसेवकांची भक्कम फळी उभं करत प्रचारात ठामपणे दावा केला की खरी शिवसेना आजही आमचीच आहे आणि इथून पुढे आमचीच राहील. पण ठाण्यात नक्की काय झालं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसं दाखवून दिलं की काहीही झालं तरी ठाण्याचे बाई तेच आहेत? नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मंडळी, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या अत्यंत थरारक आणि निर्णायक चित्र समोर येताना दिसत आहे. एकूण 131 जागांपैकी मिळालेल्या आकडेवारीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मोठी आघाडी घेत थेट 75 जागांवरती आपला गड कायम राखला आहे. यांच्याबरोबरच भाजपनेही 28 जागांवरती आघाडी घेत सत्ता स्थापनेसाठी शिंदे गट व भाजप ही जोडी अत्यंत मजबूत स्थितीत आता पोहोचलेली दिसून येते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला 9 जागांवरती यश मिळालं आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाला आतापर्यंत केवळ एका जागेवरती समाधान मानावं लागलं आहे. मनसेलाही या निवडणुकीत एकही जागा मिळवता आलेली नाही. हे चित्र ठाकरे गटासाठी अधिकच धक्कादायक ठरत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने मात्र 12 जागांवरती आघाडी घेत चांगली कामगिरी इथं करून दाखवली आहे. काँग्रेसचे अद्याप खातंही उघडलं नाही आणि इतर किंवा अपक्ष उमेदवार सुमारे 9 जागांवरती निवडून आले आहेत. एकूणच पाहता ठाण्यात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांची पकड पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालेली इथं स्पष्टपणे दिसून आली. आणि याच निकालामधून एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातला आपला गड अजूनही राखून ठेवला आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं चित्र आता पुढे आलंय. खरं तर सध्याचे कल पाहता ठाण्याच्या सत्तेचा काटा स्पष्टपणे शिंदे भाजप आघाडीच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला दिसून येतो. पण खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणाला ठाणे आणि शिवसेना हे नातं गेल्या 3 दशकापासून अतूट राहिलेलं आहे, हे आपण सगळ्यांनीच बघितलं आहे. मात्र शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर हा बालेकिल्ला केवळ राजकीय नव्हे तर भावनिक, वैचारिक युद्धभूमी जणू काही बनला होता. पण आता हे सगळं सुरू असताना शिवसेना फुटीनंतर ही पहिलीच निवडणूक केवळ मतदानाची प्रक्रिया न राहता ठाण्यातील राजकारणातील एक ऐतिहासिक संघर्ष बनली होती. गेल्या 3 दशकापासून शिवसेनेचा अभेद्य गड मानला जाणारा ठाणे यंदा भावनांचा, सत्तेचा, निष्ठेचा आणि विकासाच्या दाव्यांचा रणांगण बनला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लढाईत भावनिक घोषणा, आरोप प्रत्यारोप यांना फारसं महत्व न देता थेट कामगिरींचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला होता. रस्ते, मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, आरोग्य सुविधा, महिला योजनांचा लाभ आणि प्रशासनावरची पकड या सगळ्यांचा दाखला त्यांनी थेट शिवसेनेला दिला होता आणि जनतेला सुद्धा दिला होता. खरी शिवसेना कोणाची असा थेट प्रश्न त्यांनी मतदारांच्या मनात डायरेक्ट रोवला होता. नगरसेवकांची मजबूत फळी, सत्तेची ताकद आणि जमिनीवर काम करणारी यंत्रणा हे शिंदे गटाच्या प्रचाराचं यंदा केंद्रबिंदू ठरलं होतं. मात्र या विजयामागचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. निवडणुकी आधी शिंदे गट आणि भाजपमधील अंतर्गत तणाव ठाण्यात उघडपणे चर्चेचा विषय बनला होता. उमेदवारी वाटपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रभावी नेते रवींद्र चव्हाण यांच्यात थंड युद्ध सुरू असल्याचं चित्र सगळ्या दुनियेने पाहिलं होतं. भाजपचा झेंडा वरच असायचा किंवा वरच ठेवायचा, महानगरपालिकेत आपली ताकद कमी होऊन द्यायची नाही हा चव्हाणांचा आक्रमक आग्रह आणि शिंदे गटाची संख्याबळावरची मागणी यामुळे युती तुटण्याच्या उंबरठ्यावरती असल्याच्या चर्चाही येत होत्या. मात्र याच टप्प्यावरती शिंदेंनी आपली राजकीय हुशारी दाखवली आणि वैयक्तिक अहंकार, पक्षीय कुरघोड्या बाजूला ठेवत त्यांनी युतीपेक्षा महत्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिका जिंकणं हा स्पष्ट संदेश त्यांनी जनतेला दिला होता. पडद्यामागची चर्चा, मनभरणी आणि डॅमेज कंट्रोल करत शिंदेंनी भाजपसोबत युती टिकवून ठेवली आणि सत्ता समीकरण हातातून निसटून दिलं नाही. दुसरीकडे शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी मोठा डाव आखला होता. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती मैदानात उतरली होती,
पण शिंदे म्हणजे गद्दारी, ठाणे हे दिघेंचंच, ठाणे ठाकरेंचंच असा एक सूर लावत मराठी अस्मिता, निष्ठा यावर निवडणूक जवळजवळ फिरवलीच होती. राज ठाकरेंनी त्यांच्या जबरदस्त भाषणातून सभा फुल पॅक करून दिली आणि शिंदेना धडकी भरून देण्याचा फुल प्रूफ प्लॅनिंग सुद्धा केलं होतं आणि यामुळेच ठाण्यात वारं सुद्धा फिरलं होतं. शिवसेनेची खरी ओळख, परंपरा आणि निष्ठा आमच्याकडेच आहे असा आदेश किंवा संदेश ठाकरे गटांकडून सातत्याने दिला गेला होता. मात्र प्रत्यक्षात हा वेगळा प्लॅन जमिनीवरती फारसा साधू शकला नाही. या उलट शिंदे गट भविष्यातील विकास, सत्ता आणि कामांच्या भाषेत बोलत होता. शिंदे गटाने ठाकरे गटाला थेट हिंदुत्व विरोधी ठरवण्याचं काम किंवा रणनीती आखली होती. धर्मवीर आनंद दिघे यांनी आयुष्यभर ज्या काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध संघर्ष केला होता, त्यांच्यासोबत सत्तेसाठी हात मिळवणूक करून ठाकरेंनी तत्वांची तडजोड केली. हा मुद्दा शिंदे गटाने अत्यंत प्रभावीपणे घराघरात पोहोचवला होता आणि याला उत्तर देताना ठाकरे गटाने आम्हीच दिघेंचे खरे वारसदार आहोत आणि त्यांच्या विचारांवर आम्ही चालतोय, आम्हाला सत्तेचा मोह नाही अशा भावनिक आवाहन सुद्धा त्यांनी केलं होतं. पण ते मतदारांच्या रोजच्या आयुष्याशी जोडू शकलं नाही. याच दरम्यान शिंदे गटाने एक प्रभावी प्रतिमा उभी केली. एकनाथ शिंदे म्हणजे 24 तास उपलब्ध असणारे नेते, रस्त्यावरून काम करून एक सामान्य कार्यकर्ता उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री होतो आणि ठाकरे गटातील नेत्यांना घरात बसून राजकारण करणारे म्हणून हिनवत काम करणारा नेता हवा की फक्त आडनावावरती फिरणारा नेता हवा, हा थेट आणि बोचरा सवाल त्यांनी मतदारांसमोर ठेवला. परिणामी ठाण्याच्या प्रत्येक गल्लीत शिंदेचा जनसंपर्क, विकास कामांचा धडाका आणि प्रशासनाची सक्रियता ठळकपणे जाणवून दिली. हिंदुत्व, विकास आणि कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाच्या या तिहेरी रणनीतीपुढे ठाकरे गटाचं कार्ड हळूहळू संपुष्टात येत होतं. निवडणूक शेवटी केवळ सत्तेची लढाई न राहता अस्मिता आणि नेतृत्वाचा विश्वास यांची निर्णायक कसोटी बनली होती आणि हाच विश्वास शिंदे गटाच्या पारड्यात अधिक जड पडत गेला. त्यामुळे ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्णायक टर्निंग पॉइंट म्हणून नोंदवली गेली. शिंदे आपल्या बालेकिल्ल्यात आपलाच सेनापती ठेवतील का? तुम्हाला काय वाटतंय? आणि ठाण्याचा पुढचा महापौर कोण असेल? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच भारी विषयांसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.